उद्याच्याला दुष्काळ टंचाईची सांगोला तालुका आणि मतदारसंघाबद्दलची कलेक्टर साहेबांसोबत मीटिंग आहे। ती मीटिंग परवा दिवशी ठेवली होती। मी त्यांना सांगितलं VC वरती मीटिंगसाठी मी येण्यापेक्षा हा एकदम जिवाळ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, तर मी सांगोल्याला वेळ काढून त्या ठिकाणी येतो आणि उद्याच्याला त्या ठिकाणी मीटिंग ठेवलेली आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे। मागच्या 5 वर्षामध्ये त्या पाणीपुरवठा योजनेचा पाठपुरावा होणं गरजेचं होतं, पण ते काही कारणास्तव झालेलं नाही। मला याच्यात राजकारण करणं योग्य वाटत नाही, पण स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांनी ती योजना आणि ते पाणी पंढरपुरावरून सांगोला तालुक्यातल्या जनतेच्या घशाची कोरड संपवण्यासाठी आणलेलं आहे आणि त्यांचाच नातू आणि त्याच पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि ती माझी जबाबदारी आहे। निश्चितपणे पुढच्या काही दिवसामध्ये पाणी मिळालेलं आणि ती शिरबाई योजना चालू झालेली बातमी मी तुम्हाला फोन करून सांगतो। महाराष्ट्र सिंचन परिषद महत्त्वाचा वीज बिलामुळे ते योजना रखडलेली आहे, कोटीत वीज बिल टाकलेलं आहे, तर याबाबत काय तुम्ही करणार आहात? निश्चितपणे मी शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांचा नातू असल्याकारणाने राज्याचे उपमुख्यमंत्री साहेबांनी जे स्टेटमेंट केलं, एक राज्याचा विधिमंडळाचा एक शिष्टाचार असतो आणि एखाद्याने ते स्टेटमेंट केल्यानंतर त्याच्याबद्दल टीका करणं किंवा त्याच्याबद्दल गैर बोलणं योग्य वाटत नाही। त्याचा पाठपुरावा तुम्हाला जी काही कागदपत्र लागतील पत्रकार बंधू या नात्याने की स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यासाठी आणि मतदारसंघासाठी काय केलं, पहिल्यांदा जनतेच्या घशाची कोरड भागवली आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नाचा मुद्दा सोडवला। टेंबू म्हैसाळ असेल, नीरा उजवा कालवा असेल किंवा इतर योजना असतील, त्या योजना स्वर्गीय आबासाहेबांनी आणि स्वर्गीय नागनाथ अण्णा नायकवाडींनी पाणी परिषदा घेऊन सोडवल्या आणि राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी त्यांच्या वेळोवेळी भाषणातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आणि प्रचाराच्या वेळेस आत्ता 15वी विधानसभेचं जी निवडणूक होती त्या प्रचाराच्या वेळेस माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आबासाहेबांनी काय या पाण्यासाठी केलं, किती प्रयत्न केले याचा गौरव उद्गार त्या दोघांनी काढलेले। त्याच्यामुळं मला त्याच्यामध्ये राजकारण करण्याचा योग्य वाटत नाही, पण निधी किती आला, तो कागदावरती किती आहे, सत्यात किती उतरला याचे पुरावेनिशी कुणाला कागद हवी असतील तर निश्चितपणे पुढच्या काही दिवसात तुम्हाला मी उपलब्ध करून देऊ शकतो। पाणी पुरवठ्यामध्ये सर्वात कळीचा मुद्दा जो आहे तो वीज बिलाचा आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।